रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँकांना परवाना मिळतो व आरबीआयचे थेट नियंत्रण या बँकांवर असते। यामुळे ज्या ठिकाणी बँक हा शब्द येतो अशाच ठिकाणी आपल्या पैशाची गुंतवणूक करून चिंतामुक्त व्हा। वाढीव व्याजदराच्या आमिषाला बळी पडून आपले पैसे मल्टीस्टेट पतसंस्था आदी बेभरोशाच्या ठिकाणी ठेवी धोक्यात घालू नका, असा मोलाचा सल्ला शिवाजी नागरी सहकारी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे यांनी बँकेच्या सर्वसाधारण सभेत सभासदांना दिला। यावेळी काय म्हणाले चेअरमन, पाहूयात या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी चंदन लक्कडहान आणि आपण पाहत आहात प्रतिष्ठान वार्ता न्यूज। शिवाजी नागरी सहकारी बँकेची 35वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी माहेश्वरी भक्त निवास येथे बँकेचे चेअरमन रवींद्र काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली। यावेळी रवींद्र काळे यांनी आपल्या बँकेची आर्थिक प्रगती चांगली असून सतत अवर्ग मिळत असून बँक नफ्यात आहे। लवकरच संभाजीनगर येथे बँकेसाठी सुसज्ज अशी स्वतःची इमारत बांधणार आहे। बँकेचे स्वतःचे मोबाईल बँकिंग लायसन्स आलेले आहे। यामुळे यापुढे सर्व डिजिटल व्यवहार बँकेच्या स्वतःच्या ऍपद्वारे होतील। बँकेने 200 कोटी ठेवीचा टप्पा गाठला असून येणाऱ्या आर्थिक वर्षात 300 कोटी ठेवीचे उद्दिष्ट ठेवले आहे। बँकेने सर्व क्षेत्रात कर्ज वाटप केले असून एनपीए चे प्रमाण 3% आत ठेवले आहे। लवकरच जिल्हाभरात नवीन शाखांचा विस्तार वाढवण्यात येईल। यावेळी सभासदांना 10% लाभांश जाहीर करण्यात आला। या सभेत श्रीमती मंगलाताई शिवाजीराव काळे, व्हाईस चेअरमन भाऊसाहेब आवटे, हरिपंडित गोसावी, पाशा धांडे, रामचंद्र काळे, शंकरराव राऊत, अशोक जाधव, दशरथ सोनवणे, पृथ्वीराज चव्हाण, श्याम लोहिया, अरुण नरवडे, कारभारी लोहकरे, राजेंद्र धळपे राजेंद्र टेकाळे आदी मंचावर उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी EI पठाण व उपमुख्य कार्यकारी अधिकारी GV मस्के, शाखा अधिकारी संतोष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। आपणास आमच्या बातम्या, व्हिडिओ व विश्लेषण आवडल्यास आमचे चॅनल लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।